हा वर्ग 8वा चा आपण चॅप्टर सुरू केलेला आहे. तर लेक्चर नंबर हा 5 आहे मित्रांनो. 4 लेक्चर आपले व्हिडिओ युट्यूबला अपलोड झालेले. तर लेक्चर नंबर 5 मध्ये मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 1.3 हे पाहणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये नेमकं आहे काय, तर प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये मित्रांनो आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर काढायचं. डेसिमल फॉर्म मध्ये म्हणजे कसं, पॉइंट मध्ये आपल्याला त्याचं आन्सर काढायचं. प्रॅक्टिस सेट 1.3 घेण्याच्या अगोदर मित्रांनो मी पहिले तुम्हाला काही त्याचे एक्झाम्पल दाखवतो. आपण एक्झाम्पल पहिले घेऊया, नंतर प्रॅक्टिस सेट 1.3 कडे जाऊया. आता तुम्ही म्हणसान असं कसं काय, तर प्रॅक्टिस सेट आपली हेडिंग तर आहे तिथं प्रॅक्टिस सेट 1.3. तर मी तसं काय केलं नाही. तर मित्रांनो तुम्हाला एकदम प्रॅक्टिस सेट 1.3 हे सुरू करण्याच्या अगोदर मला वाटलं की प्रॅक्टिस सेट 1.3च्या आपण एकदम हार्ड जाईल तुम्हाला, म्हणजे त्यासाठी आपण काही एक्झाम्पल घेऊया, नंतर प्रॅक्टिस सेट 1.3 कडे वळूया. तर पहिला एक्झाम्पल मित्रांनो तुमच्या पुस्तकातच आहे, पेजेस नंबर मित्रांनो 56 आहे, वर्ग 8वा. हे बघा पहिला एक्झाम्पल इकडे पहा, 7/6 बरोबर आहे. याच्या दोन पद्धतीने मी तुम्हाला याचा आन्सर काढून दाखवतो. पहिली पद्धत इकडे बघा, 6 1 6, 6चा पाढा येते मित्रांनो तुम्हाला, 6 1 6 बरोबर आहे, 1 आला. इथे किती उरले, 1 उरला बरोबर आहे. आता 6 संख्या मोठी की 1 संख्या मोठी मित्रांनो, तर 6 संख्या मोठी बरोबर आहे. 6च्या पाढ्यामध्ये 1 येते का, नाही. मग इथं काय करायचं, पॉइंट द्यायचा, इथं 0 वाढवायचा. 6 1 6, 6 2 12, म्हणजे 12 ही संख्या मोठी राहिली, म्हणजे आपल्याला 6 1 6 ही एकच संख्या घ्यावी लागेल, म्हणजे 6 1 6 बरोबर आहे. 6 1 6, मग इथे किती उरले, 10 मधून 6 गेली किती, 4 बरोबर आहे. 6 7 8 9 10, 4 उरले, मग इथं आपण 4 घेतले बरोबर आहे. मग आता 4 संख्या मोठी की 6 संख्या मोठी मित्रांनो, 6 संख्या. मग 6च्या पाढ्यामध्ये 4 येणार आहे का, नाही. तर मग काय करायचं, इथं पॉइंट दिलेला आहे, इथं डायरेक्ट आता 0 वाढवून टाकायचा. हा, आता 6चा पाढा 40 पर्यंत म्हणा बरं, 40 हे 6च्या पाढ्यामध्ये आहेत का, नाही. कसं, मोपा इकडे बघा, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 7 36, 6 7 42, म्हणजे 6 7 येणार आहे का, नाही. 6 6 36, मग इथं कसं येणार आहे, 6 6 36 बरोबर आहे. इथं किती उरले, 4. किती उरले, 4. मग परत इथं घ्या असे 4 बरोबर आहे. 4 घेतले, तर मग आता 6 संख्या मोठी की 4, परत तसंच सेम तसंच. मग आता इथं पॉइंट दिलेला आहे, इथं परत 0 वाढवा. 6 6 36, 6 7 42, 42 संख्या ही मोठी होती, म्हणून छोटी संख्या घ्यायची कधी मित्रांनो, 6 6 36, परत किती उरले इथं, 4. मग इथं 4 घ्यायचे अजून. मग आता परत 6 संख्या मोठी की 4 संख्या मोठी, 6 संख्या. 6च्या पाढ्यामध्ये 4 आहे का, नाही. मग इथं पॉइंट दिलेला आहे, पण इथं डायरेक्ट 0 वाढवायचा. 6 6 36, 6 7 42, 42 ही संख्या मोठी होते, म्हणजे 6 6 किती, 36 बरोबर आहे. मग इथे 6 6 6 मित्रांनो रिपीट व्हायले बरोबर आहे. तर मग डायरेक्ट 6च्या वरी असं एक वरीच द्यायची, त्याला बार म्हणतात. म्हणजे आन्सर काय आलं आपलं, तर 1.16 बार हे आन्सर आहे मित्रांनो आपलं पहिलं. हे पहिलं एक्झाम्पल झालं. आता आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहूया आणि प्रॅक्टिस सेट 1.3 कडे वळूया. एक मिनिट तुम्ही नोट करून घेतलं नसतं ना, 1.16 एक वेळेस नोट करून घ्या मित्रांनो हे सगळं, किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. दुसरे एक्झाम्पल पहा मित्रांनो, इथं दुसरे एक्झाम्पल काय आहे, दुसरे एक्झाम्पल आहे 5/6. काय, 5/6. 6 मोठी संख्या की 5 संख्या मोठी मित्रांनो, 6 बरोबर आहे. मग आता 6च्या पाढ्यामध्ये 5 येईल का, नाही. तर डायरेक्ट इथं आपण असा 0 घ्यायचा, इथं पॉइंट द्यायचा आणि इथं 0 घ्यायचा, इथं 0 वाढला. म्हणजे आता ही संख्या मोठी झाली, 50 झाली. मग 6च्या पाढ्यामध्ये 50 आहे का मित्रांनो, नाही. तर त्याच्यापेक्षा 50 पेक्षा छोटी संख्या ह्या पाढ्यामध्ये कोणती, हे मोपा इकडं, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 8 48, 6 9 54. 54 ही संख्या मोठी राहिली मित्रांनो 50 पेक्षा. तर आपण कोणती संख्या घ्यायची मग, 6 8 48. मग कशी घ्यायची इकडे बघा, 8 6 8 48, मग 48 इथे घेतली बरोबर. मग किती उरले इथं, 50 मधून 48 गेले, किती उरले, 2. मग 2 घ्यायचे बरोबर आहे. आता 6 संख्या मोठी की 2 संख्या मोठी मित्रांनो, 6 संख्या मोठी. मग 6च्या पाढ्यात 2 येणार आहे का, नाही. तर मग आता इथं पॉइंट दिलेला आहे, म्हणून इथं डायरेक्ट असं इथं 0 वाढवून टाकायचं. 6 1 6, मग 6च्या पाढ्यामध्ये 20 आहे का, नाही. मग अशी कोणती संख्या या पाढ्यामध्ये 20 पेक्षा छोटी येईल, म्हणजे 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24 हे घ्यायचं म्हण का, नाही. कारण का,
कारण की 24 ही संख्या 20 पेक्षा मोठी होते. म्हणजे कोणती संख्या घ्यायची मग? 6 1 6, 6 2 12, 6 3 18. बरोबर आहे. 3 इथे किती उरले? 20 मधून 18 गेले 2, मग 2 घ्यायचे. आता परत तसाच सेम मित्रांनो, आता इथं 6 संख्या आहे, इथं 2 आहे, मग इथं भाग जाईन का? नाही. इथं पॉइंट दिलेला आहे, बरोबर आहे, इथं 0 घेऊन टाकायचा. मग आता 6चा पाढा 20 पर्यंत जवळपास येईल अशी संख्या बघा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, मोठी संख्या आली 20 पेक्षा, बरोबर आहे. म्हणजे 6 3 18 म्हणजे 3, म्हणजे 3 3 मित्रांनो असं रिपीट व्हायले. म्हणजे काय करायचं? आपला आन्सर आहे मित्रांनो 0.83 बार. बार देऊन टाकायचा. म्हणजे बारचा मतलब आहे मित्रांनो 333 रिपीट होतंय, बरोबर आहे. आता याचं दुसरी पद्धत कोणती? मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आपण याच्या 2 पद्धती पाहूता. तर डेसिमल फॉर्म म्हणजे पॉइंट मध्ये उत्तर यायच्या, तर 2 पद्धती आहेत. तर दुसरी पद्धत पहा इकडं. हा, हे बघा, हे आपलं साधं, हे 6 इथं 5 संपल. आता इथं कसं? आता जसं केलं मित्रांनो तसं सेम करायचं. आता 6च्या पाड्यामध्ये 5 का? छोटी संख्या आहे, बरोबर आहे. इथं 0 घेऊन टाकायचा. पॉइंट इथं 50, म्हणजे 6 8 48, 6 9 54, 54 ही मोठी संख्या राहिली 50 पेक्षा. म्हणजे कोणती संख्या घ्यायची मित्रांनो आपण? 6 8 48, म्हणजे 8 घेतली, इथं 48, बरोबर आहे. इथं वजाबाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. 10 मधून 8 गेले, तुम्ही वजाल, मग इथं 10 कसे सर? इकडे बघा, हे बघा, इथं 5 आहे, इथं 0 आहे, 0 मधून 8 जात काय? जात नाही, बरोबर आहे. तर इकडला हातच्या इकडे घ्यायचा. म्हणजे कसं? इथला हातच्या समजा इकडे घेतला तर इथे किती राहिले? झाले मग 4. इथे किती झाले? 10. 10 मधून 8 गेले 2, मग 4 मधून 4 गेले 0. मग आता 6 संख्या मोठी की मित्रांनो 2 संख्या मोठी? 6 संख्या. मग 6च्या पड्यामध्ये 2 येतील का? नाही. तर इथं आपण पॉइंट दिलेला आहे, डायरेक्ट इथं मित्रांनो 0 वाढवून टाकायचा. मग आता 6च्या पड्यामध्ये 20 आहेत का? नाही. त्याच्यापेक्षा छोटी संख्या कोणती? ते 6च्या पाड्यामध्ये येईल ती 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, मोठी संख्या व्हायली मित्रांनो 24 ही 20 पेक्षा. म्हणजे कोणती संख्या घ्यायची मग आपण? 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 3 घ्यायची. 6 3 18. आता परत तशी मित्रांनो वजाबाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. मग 0 मधून 8 ते काय? जात नाही. इकडला हातच्या इकडे घेतला, इथे किती झाले? 1. 10 मधून 8 गेले 2, 2 घेतले, 1 मधून 1 गेला 0. परत मित्रांनो इथं 2 आलेले आहेत, 6च्या पाड्यामध्ये 2 आहेत का? नाही. तर मग आता काय करायचं? इथं पॉइंट दिलेला आहे, आपण डायरेक्ट 0 वाढवून टाकायचा. 6च्या पाड्यामध्ये 20 आहेत का मित्रांनो? नाही. तर मग कसं करायचं? 6च्या पाड्यामध्ये 20 नाही, पण त्याच्यापेक्षा छोटी संख्या आहे का 20च्या अगोदर? आहे. कोणती? 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 4 म्हणल्यावर मोठी संख्या झाली मित्रांनो 24, 20 पेक्षा मोठी. मग कोणती संख्या घ्यायची आपण? 6 1 6, 6 2 12, 6 3 18, बरोबर आहे. 18 घेतली इथं संख्या. 10. आता इथं 0 मधून 8 ते का? जात नाही. इकडं हातच्या इकडे घ्यायचा. म्हणजे किती झाले? 10 मधून 8 गेले 2. इथं वजाबाकीचं चिन्ह द्यायला मित्रांनो तुम्ही विसरल्या, म्हणजे मीच विसरलो. 0 इथं मायनस घेतलेलं आहे, म्हणजे वजाबाकीचं चिन्ह दिलेले. 10 मधून 8 गेले 2, 1 मधून 1 गेला 0. मित्रांनो आपली 3 3 3 ही संख्या रिपीट व्हायली, बरोबर आहे. तर मग याचा आन्सर लिहा मित्रांनो आहे 0.83 बार. बारचा मतलब आहे मित्रांनो 3 ही संख्या रिपीट 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 होत राहिली, म्हणून त्याला आपण सरळ दिलेले बार. 0.83 याचा आन्सर आहे. 2 पद्धतीने तुम्हाला आन्सर समजलेला आहे. आता आपण प्रॅक्टिस एट 1.3 कडे वळूया. तर तुम्हाला आता ते प्रॅक्टिस एट 1.3 एकदम इझी, सरळ, सोपं मी एकदम शिकवतो, पहा. आता हे पहा, प्रॅक्टिस एट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3. तर पहिला क्वेश्चन काय मित्रांनो? इकडे पहा, 9/37. आता 37 चा पाडा येते का मित्रांनो तुम्हाला? नाही. तुम्हाला 10 पर्यंतच पाडे नाही येत, तर 37 चा पाडा येईल काय? नाही. तर टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. मी आहे इकडे बघा कसं 37 चा पाडा आपण तयार करूया. 3 चा पाडा येते मित्रांनो तुम्हाला? यस येतंय. 7 चा पाडा येतंय. तर कसं? इकडे बघा 3 चा पाडा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6
18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. पाडा म्हणत जा मित्रांनो तुम्ही तसाच, म्हणजे इन्व्हॉल्व होत जा, थोडं चांगलं वाटतं. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 सकम 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. मग आता तुम्ही म्हणसाल आपण 3 चा पाडा लिहिला, 7 चा पाडा लिहिलाय, तर आपल्याला इथं 37 चा पाडा तयार करायचा आहे. थांबा मित्रांनो, हे पहा बघा, पेन बदलूत आपण. 37 चा पाडा, 37 जशास तसे, बरोबर आहे. आता हे 4 मित्रांनो जशास तसे ठेवून टाकायचे आणि 6 आणि 1 याची बेरीज करून टाकायची. काय म्हणलंय मी, हे 4 जशास तसे आपण ठेवले आणि 6 आणि 1 याची बेरीज करायची. 6 आणि 1 किती, 7 7 झालं, बरोबर आहे. मग 1 ला 1 मित्रांनो जशास तसं. आता 9 आणि 2 याची बेरीज करायची. 9 आणि 2 11, म्हणजे काय आलं मित्रांनो इथं 111, बरोबर आहे. हे 8 मित्रांनो जशास तसे. आता हे 12 आणि 2 याची बेरीज करायची. 12 आणि 2 किती, 14. आपलं उत्तर आले 148. आता हे 5 मित्रांनो जशास तसे 148. 5 जशास मित्रांनो तसे. 15 आणि 3 18, बरोबर आहे. 2 जशास तसे मित्रांनो 18 आणि 4 22. 9 मित्रांनो जशास तसे 21 आणि 4 25. 6 मित्रांनो जशास तसे 24 आणि 5 29. 3 मित्रांनो जशास तसे 27 आणि 6 33. 0 मित्रांनो जशास तसा 30 आणि 7 37. ही लास्ट मित्रांनो जेवढे कोणती संख्या असेल ती तशास तशी सेम ठेवून टाकायची. आणि हे पहा, ही जशा तशी सेम आपण संख्या ठेवलेली आहे, आणि फक्त याच्या अगोदरची संख्या आणि ही पुढची संख्या एवढी हिची आपण फक्त बेरीज केलेली आणि ही 37 चा पाडा आपण तयार केलेला आहे. 37 चा पाडा मित्रांनो आपला तयार झालेला आहे. आता हे आपण गणित सॉल्व्ह करूयात. हे बघा कसं 37 ही एकदम गावरानी पद्धत आपण लिखली बा. 37 हे 9. हा झालं. याचं कसं सॉल्व्ह करायचं इकडे पहा. 37 च्या पाड्या मी मित्रांनो 9 आहेत का, नाही. तर मी आताच काय सांगितलं, इथं डायरेक्ट इथं 0 घ्यायचा, इथं पॉइंट द्यायचा आणि इथं 0 वाढवायचं. झालं, बरोबर आहे. आता 37 च्या पाड्यामध्ये मित्रांनो 90 आहेत का, नाही. मग 37 च्या पाड्यामध्ये 90 पेक्षा छोटी संख्या कोणती, तर 74 मित्रांनो. हे पहा किती म्हणल्यावर आली मित्रांनो ती 1 आणि 2 घेऊन टाकायचं असं वरीत. झालं. इथं घ्यायचे 74, इथं वजाबाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. मग आता इथं 0 मधून 4 जाते का, नाही. तर कसं, ते इथला आजच्या मित्रांनो इकडे घ्यायचं, इकडे जातात 10, इथं उरतात 8. 10 मधून 4 गेले राहिले 6, 8 मधून 7 गेला राहिला 1, इथे किती झाले 16. 16 तरी पण मित्रांनो 37 पेक्षा छोटी संख्या आहे, बरोबर आहे. तर मग आता काय करायचं, मग आता इथं पॉइंट दिलेला आहे आपण, आता इथं डायरेक्ट 0 वाढवून टाकायचा. मग 37 च्या पाड्यामध्ये मित्रांनो 160 ही संख्या आहे का, तर नाही. तर 37 च्या पाड्यामध्ये 160 पेक्षा छोटी संख्या कोणती, तर हे पहा इकडं कोणती संख्या आहे, 37 74 111 148. 148 ही संख्या 160 पेक्षा छोटी संख्या आहे. किती म्हणल्यावर आली मित्रांनो ती 1 2 3 4. 4 म्हणल्यावर आली 4 घेऊन टाका. किती आहे 148. 148 दशास तसे. वजाबाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. हा 0 मधून राहते का मित्रांनो, नाही. इकडं हाच्या इकडे घ्यायचा. इथं किती उरले 5, इथं किती झाले मग 10. 10 मधून 8 गेले राहिले 2. 5 मधून 4 गेला 1, 1 मधून 1 गेला 0, इथं झाले 12. मग 12 ही 37 पेक्षा मित्रांनो परत छोटी संख्या आहे, बरोबर आहे. तर मग आता काय करायचं, इथं पॉइंट दिलेला आपण, इथं परत 0 वाढवून टाकायचा. आता 37 च्या पाड्यामध्ये मित्रांनो 120 ही संख्या आहे का, नाही. तर मग 37 च्या पाड्यामध्ये मित्रांनो 120 पेक्षा छोटी संख्या कोणती, 37 74 111. 111 ही छोटी संख्या आहे. किती म्हणल्यावर आली मित्रांनो 1 2 3. 3 म्हणल्यावर आलेले, मग 3 घेऊन टाकायचं. मग किती संख्या आहे 111.
शून्य मधून एक जाते का नाही. तर इकडला मित्रांनो इकडे घ्यायचा, इथं उरतात 1, इथं उरतात 10, 10 मधून 1 गेला 9, इथं वजाबाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. झाला 9 उरलेला आहे, 1 मधून 1 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, परत इथं 9 आलेलं आहे. 37 पेक्षा छोटी संख्या परत मित्रांनो. तर मग आता कसं, इथं पॉईंट दिलेला आहे, इथं डायरेक्ट 0 वाढवून टाकायचं. बरोबर आहे. मग 37च्या पाढ्यामध्ये 90 आहेत का मित्रांनो, नाही. तर 37च्या पाढ्यामध्ये 90 पेक्षा छोटी संख्या कोणती, ते की बघा कोणती आलेले, 37 74, 74 आलेली मित्रांनो, 74 घेऊन टाका. किती म्हणल्यावर आली मित्रांनो ती संख्या, हे वरचं विसरायचं नाही, याला भागाकार म्हणतात. कोणतं, किती म्हणल्यावर आली 2, मग 2 घेऊन टाका. आता 10 मधून 4 म्हणजे 10 मधून 4 तुम्हाला आता कन्फ्युजन, इकडे बघा 0 मधून 4 जाते का नाही. तर कसं मग, इकडच्या मित्रांनो इकडे घ्यायचा, इथं होतात 10, इथं उरतात 8, 10 मधून 4 गेले राहिले 6, वजाबाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. 10 मधून 4 गेले राहिले 6, 8 मधून 7 गेला 1, इथे किती झाले 16, परत मित्रांनो 16 30 संख्या आलेली आहे, ही सेम रिपीट व्हायला मित्रांनो. तर याचा आन्सर काय असेल मित्रांनो, त्याचा आन्सर आहे 0.243. तर तुम्ही म्हणसाल कसं, ते हे पहा मित्रांनो, इथं पहिले 9 आलं, हे 9, याला आपण 90 न केल्या, इथं 74 आलं, बरोबर आहे, झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 16 आलं, हे 16 आलेलं आहे मित्रांनो. परत आपण इथं 0 वाढवणार, मग आपण कोणती संख्या घेणार मित्रांनो, 148, बरोबर आहे. किती म्हणल्यावर येणार मित्रांनो, ते 4 म्हणल्यावर येणार, बरोबर आहे. मग 148, 160 मधून 148 वजा केलं मित्रांनो, तर आपला आन्सर येणार 12. मग हे परत रिपीट मित्रांनो, 12 आला तर आपण इथं पॉईंट दिलेला आहे, मग इथं आपण 0 घेणार मित्रांनो. 0 घेतलं तर किती म्हणल्यावर, मग आता 37च्या पाढ्यामध्ये तर 120 नाहीत, तर आपण छोटी संख्या घेणार मित्रांनो. ती कोणती असेल मित्रांनो, मग 111. ती किती म्हणल्यावर आली मित्रांनो, 3, मग 120 मधून 111 गेले राहिले किती, तर 9, म्हणजे परत तेच व्हायले मित्रांनो. त्याचा आन्सर आहे मित्रांनो 0.243. बार म्हणजे रिपीट. किती संख्या व्हायल्या, 3, म्हणून 3 वर देऊन टाकलेले आपण 0.243. 243 ही रिपीट संख्या व्हायली, म्हणून 243 वर आपण बार दिलेला आहे. समजलं का, झालं का पहिलं. हे घ्या इकडं, स्क्रीनशॉट करून घेऊ शकता किंवा नोट करून घेऊ शकता. पाड्याची पद्धत समजली का मित्रांनो तुम्हाला. तरी आपण परत एक सांगू. एग्जाम्पल 1842. याचं कसं करायचं, इकडे पहा 42चा पाढा मित्रांनो. 42चा पाढा कसा तयार करायचा, हे पहा इकडं, पेन कुठे गेली, इथं 42चा पाढा, हे इथं 4, इथं 2. 4चा पाढा माझ्यासोबत म्हणा मित्रांनो. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 पंच 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. बे एक बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सकम 12, बे साती 14, बे आठी 16, 92 18, 92 20. झालेलं आहे मित्रांनो. आता याच्या पुढं काय, पेन बदलतो आपण 1 मिनिट. 42 ला 42 दशांश तसे सेम. आता इथं कसं करायचं, हे बघा इथं कसं करायचं, इकडे बघा, इथं काय नाही, 42 आपण जसं घेतलं होतं 84 तसं, एवढं काय प्रश्नामध्ये 84. इथं 6, इथं 12. तर आता इथं कसं मित्रांनो, हे 6 घेऊन टाकायचे इथं, हे 12 दशांश तसे 126. 1 मिनिटात मध्ये दिसली का. त्याच्यानंतर इथं हे 8 मित्रांनो दशांश तसे, हे 16 दशांश तसे. तर इथून हे झालं, हे 0, इथं बेरीज 20 आणि 1 21, 2 दशांश तसे, 24 आणि 1 25, बरोबर आहे. 4 दशांश तसे, 28 आणि 1 29, 6 दशांश तसे, 32 आणि 1 33,
9 ला 9, 36 आणि 1 37, 0 ला 0, 40 आणि 2 42 झालेले. 42 चा पाढा आपल्याला मित्रांनो तयार झालेला आहे. तर आता आपण हे गणित सॉल्व्ह करूया. चला. कसं 42 च्या पाढ्यामध्ये मित्रांनो 18 आहेत का? नाही. तर मग काय करायचं आपण मित्रांनो, आता सांगितलेलं आहे हे पहा, तरी पण सांगतो. हे 0 आहे, पॉइंट द्यायचा, इथं 0 वाढवायचा. काय म्हणलं मी? पहिले 0 घ्यायचा कारण की छोटी संख्या आहे, इथं पॉइंट द्यायचा, नंतर इथं 0 घ्यायचा. झालं. आता 42 ही 180 ही 42 पेक्षा छोटी संख्या झालेली आहे. मग आता 42 च्या पाढ्यामध्ये मित्रांनो 180 आहेत का? नाही. ते 180 मित्रांनो 42 च्या पाढ्यामध्ये छोटी संख्या कोणती? 180 पेक्षा छोटी संख्या कोणती 42 च्या पाढ्यामध्ये? तर कोणती संख्या मित्रांनो इकडे पहा. तर 1 2 3 4 168 ही संख्या आलेली आहे मित्रांनो. किती म्हणल्यावर आली? 4. म्हणजे 4 वर घेऊन टाकायचं आपण. किती आहे? 168. इथं वजाचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. 0 मधून 8 जाते का? नाही. तर कसं करायचं? इकडला आजच्या मित्रांनो इकडे घ्यायचा. इथे किती झाले? 10. इथे किती झाले? मग 7. 10 मधून 8 गेले 2. मग 7 मधून 6 गेले 1. 1 मधून 1 गेला 0. 42. इथं 12 आहे. 12 ही छोटी संख्या आहे मित्रांनो 42 पेक्षा. बरोबर आहे. तर मग आता कसं करायचं? इथं पॉइंट दिलेला आहे मित्रांनो, आपण डायरेक्ट इथं 0 वाढून टाका. आता 42 च्या पाढ्यामध्ये मित्रांनो 120 संख्या आहे का? नाही. तर मग काही 120 ही 42 च्या पाढ्यामध्ये मित्रांनो छोटी संख्या येईल अशी कोणती? 120 पेक्षा. तर कोणती आहे मित्रांनो? 42 84 126. 126 ही संख्या मोठी होती मित्रांनो. तर मग कोणती संख्या येणार आपण? 84. किती म्हणल्यावर आली? म्हणजे 1 2. 42 1 42, 42 दोन्ही 84, 2 आलेले. मग इथं 84 घ्या मित्रांनो. बरोबर आहे. मग आता 0 मधून 4 जातात का? नाही. तर मग कसं करायचं? इकडला आजच्या इकडे घ्यायचं. इथं किती झाले? 10. 10 मधून 4 गेले 6. पण इथं किती उरलेले आहेत? 1. लक्षात ठेवा. 10 मधून 4 गेले 6. 1 मधून 8 जातात काय? नाही. परत काय करायचं? इकडला आजच्या मित्रांनो इकडे घेऊन टाकायचं. इथं किती झाले मग? 11. 11 मधून 8 गेले किती? 3. बरोबर आहे. इथे काय नाही म्हणजे आता काय असते? 0. मग 42 मोठी संख्या की 36? 42 ही संख्या मोठी आहे मित्रांनो. मग 36 ही संख्या 42 च्या पाढ्यामध्ये देणार आहे का? नाही. तर मग आता इथं पॉइंट दिलेला आहे मित्रांनो, आपण इथं डायरेक्ट असं 0 वाढून टाका. मग आता 360 42 च्या पाढ्यामध्ये मित्रांनो 360 ही संख्या आहे का? तर नाही. तर 360 पेक्षा छोटी संख्या कोणती 42 च्या पाढ्यामध्ये मित्रांनो? ते कोणती संख्या आहे? 360 पेक्षा 336. किती म्हणल्यावर येते मित्रांनो? 336 हे पहा इकडं 1 2 3 4 5 6 7 8. 8 म्हणल्यावर आली मित्रांनो. तिथे घ्यायचा 8. कोणती संख्या आहे? 336. मग 0 मधून 6 जाते का? जात नाही. इकडला आजच्या मित्रांनो इकडे घ्यायचा. इथे किती झाले? 10. इथं उरले 5. 10 मधून 6 गेले राहिले 4. 5 मधून 3 गेले 2. 3 मधून 3 गेले 0. इथे किती उरले? 24. 42 पेक्षा पुन्हा मित्रांनो छोटी संख्या आलेली आहे 24. तर इथं पॉइंट दिलेला आपण इथं वाढवा 0. 42 च्या पाढ्यामध्ये 240 आहे का संख्या मित्रांनो? नाही. तर मग आता छोटी संख्या 42 च्या पाढ्यामध्ये कोणती? तर कोणती मित्रांनो? 210. बरोबर आहे. 210 ही किती म्हणल्यावर 42 च्या पाढ्यामध्ये आली मित्रांनो? ते 1 2 3 4 5. 5 आलेली आहे. बरोबर 5 घेऊन टाका. मग किती? 210. 0 ला 0. 4 मधून 1 गेला 3. 2 मधून 2 0. बरोबर आहे. आता याच्या पुढे आपण इकडे करू. 1 मिनिट. हा मित्रांनो ते पहा इकडे पॉइंट आहे. बरोबर आहे. पॉइंटच्या नंतर किती संख्या आलेल्या आहेत मित्रांनो? 1 2 3 4. पण जनरली मित्रांनो पॉइंटच्या नंतर फक्त 2 संख्या आल्या तरी आपला आन्सर बस झालेला आहे. म्हणजे आन्सर आपलं बरोबर आलेलं मित्रांनो. म्हणजे पॉइंटच्या नंतर फक्त दोन्ही संख्या आपण घेतल्या तरी आपला आन्सर बरोबर राहतं. तर ठीक आहे. आपण दुसऱ्या याच्याकडे जाऊ मित्रांनो. दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊ. इथं आता असंच वेळ घालू नये. तर पुढच्या याच्याकडे जाऊ. हे लय मोठा असं जाते मित्रांनो आन्सर. त्याच्यामुळे आपण फक्त पॉइंटच्या नंतर दोन्ही संख्या आल्या तरी आपला आन्सर बरोबर आहे. तिसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन काय? 9/14. 14चा पाढा येते मित्रांनो.
14चा पाडा येते का? 14 1 14 14 2 28 14 त्रिकम 42 14 चौक 56 14 50 70 14 संग 84 14 70 98 14 8 12 200 14 9 26 600 14 9 400 तरी ये नागले तरी तुम्ही इकडे बघा इकडे 14 1 14 14 2 28 14 त्रिकम 42 14 चौक 56 14 50 70 14 संग 84 14 70 98 14 8 12 200 14 9 26 600 14 10 400 आपलं फक्त एम आहे मित्रांनो बॅक वेंचरला पण प्रॉपर बनवायचं आपल्याला त्यासाठी हे पाडा लिहून दिलेला आहे पाडे पाठ ठेवा मित्रांनो 14 हे बघा 14 इथं 9 9 ही छोटी संख्या आहे मित्रांनो 14 पेक्षा बरोबर आहे तर मग आता काय करायचं इथं 0 इथं पॉइंट इथं याचं 0 90 झालेली आहे मित्रांनो आता संख्या 14च्या पाडामध्ये 90 आहेत का इथं बघून सांगा एक वेळेस नाही तर मग आता 90 ही 14च्या पाडामध्ये छोटी संख्या कोणती 90 पेक्षा छोटी संख्या कोणती ते इकडे बघा 84 84 बरोबर आहे किती म्हणल्यावर संख्या आली मित्रांनो 84 ही ते का 1 2 3 4 5 6 6 म्हणल्यावर आलेली मग 14 सांग 84 इथं वजाबाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही तर 0 मधून 4 जाते का मित्रांनो नाही तर मग काय करायचं इकडच्या इकडे घ्यायचं इकडे किती झाले 10 झाले बरोबर आहे इथे किती उरले 8 10 मधून 4 गेले राहिले 6 8 मधून 8 गेले 0 इथं 14 आहे मित्रांनो इथं 6 आहे 6 ही छोटी संख्या आहे 14 पेक्षा बरोबर आहे तर मग आता काय करायचं इथं पॉइंट दिलेला आहे इथं डायरेक्ट 0 वाढून टाकायचा 14च्या पाडामध्ये 60 आहे का मित्रांनो नाही तर मग आता कोणती छोटी संख्या 60 पेक्षा छोटी संख्या 14च्या पाडामध्ये कोणती तर इकडे बघा 14 1 14 14 2 28 14 त्रिकम 42 14 चौक 56 56 ही संख्या छोटी आहे मित्रांनो 60 पेक्षा किती म्हणल्यावर आली 4 मग 4 घेऊन टाका वरी मग इथं घेऊन टाका 56 वजाबाकीचं चिन्ह द्यायचं 0 मधून 6 जाते काय जात नाही तर मग काय करायचं इकडच्या मित्रांनो इथं घ्यायचं इथं होतात 10 इथं उरतात 5 10 मधून 6 गेले राहिले 4 5 मधून 5 गेला 0 बरोबर आहे मग परत मित्रांनो 14 मोठी संख्या आहे 4 पेक्षा बरोबर आहे इथं पॉइंट दिला नाही मित्रांनो इथं डायरेक्ट होऊन टाका 40 बरोबर 40 झालेली संख्या मित्रांनो आता 14च्या पाड्यामध्ये 40 आहे का मित्रांनो नाही तर छोटी संख्या कोणती तर 14 1 14 14 दोन्ही 28 28 घेऊन टाका 10 मधून इथं वजाबाकीचं चिन्ह द्यायचं 0 मधून 8 जाते का मित्रांनो नाही तर मग काय करायचं इकडच्या इकडे घ्यायचं इथे किती झाले 10 10 मधून 8 गेले 2 इथे किती उरले होते 3 3 मधून 2 गेला 1 मग इथे किती झाली मित्रांनो संख्या 12 14 संख्या ही मोठी आहे बरोबर आहे तर मग आता काय करायचं इथं पॉइंट दिलेला आपण इथं घ्यायचं 0 0 वाढवला तर मग आता 14च्या पाड्यामध्ये मित्रांनो 120 ही संख्या आहे का नाही तर मग आता कसं करायचं तर 120 पेक्षा छोटी संख्या 14च्या पाड्यामध्ये कोणती तर बघा इकडं 14 1 14 14 2 28 14 त्रिकम 42 14 चौक 56 14 5 70 14 संग 84 14 7 98 14 8 12 200 8 8 वेळेस म्हणल्याने मित्रांनो 112 ही संख्या आलेली आहे 112 घेऊन टाका वजाबाकीचं चिन्ह द्यायचं 8 वरी घ्यायचं 8 घ्यायला वरी विसरायचं नाही हा किती संख्या आली किती म्हणल्यावर आलं हे घ्यायला वरी विसरायचं नाही आपलं ते मेन आन्सर राहतं हा तर इथं 0 मधून 2 जाते का मित्रांनो नाही तर इकडच्या इकडे घ्या 10 मधून 2 गेले 8 इथं किती उरला होता 1 1 मधून 1 0 1 मधून 1 0 8 आपला आन्सर मित्रांनो पॉइंटच्या नंतर 2 संख्या आलेल्या आहेत तरी पण आपण 2 एक्स्ट्रा केलेल्या आहेत तरी आपला आन्सर आपलं बरोबर आहे मित्रांनो आन्सर काय आहे 0.642 बस आपण 3 संख्या घेऊ बस तर हे आन्सर आपलं तिसऱ्या क्वेश्चनचं आहे एक वेळेस तुम्ही नोट किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता झालेले तर चौथा क्वेश्चन पाहूया आपण मित्रांनो चौथा क्वेश्चन सोपा -103 आता तुम्ही म्हणसा सर तुम्ही तो सोपं म्हणले पण हे मायनस कुठून आले एकदमच टेन्शन घेऊ नका मित्रांनो मायनसला पहिले तुम्ही विसरून जा तर कसं हे बघा 5 आहे इथे 103 आहे बरोबर आहे 103 असं घेतलं तुम्ही 5चा तर पाडा येते मित्रांनो आता सगळ्याला आपल्याला येते की बरोबर मग 5 का 5 5 2 10 आता 10 म्हणजे थांबा असं नका बेसिक पासून बेसिक हा 5 आहे मित्रांनो हे 5च्या पाड्यामध्ये 1 आहे का नाही बरोबर आहे तर मग आता काय करायचं 5 ही संख्या आहे इथं तर मग इथं 2 संख्या घेऊन टाकायच्या मित्रांनो पहिले
पहिले की नाही मित्रांनो आपण एकदमच दोन संख्या घेऊन टाकल्या, दोन संख्या घेतल्या, दोन संख्या जोडल्या, तर मग काय झालं मित्रांनो इथं 10. मग 5 ची संख्या छोटी झाली 10 पेक्षा, मग 5 च्या पाड्यामध्ये 10 ही संख्या आहे का मित्रांनो? तर आहे. तर किती म्हणल्यावर येते मित्रांनो ती संख्या? 2. मग काय करायचं? 5 1 5, 5 2 10, 5 2 10. वजाबाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. 0 मधून 0 0, 1 मधून 1 0, इथला 3 असे घेऊन टाकायचे खाली. बरोबर आहे, झालं. आता ही 5 ही संख्या मोठी झालेली आहे, 3 ही छोटी आहे, तर मग आता काय करायचं? आता काय करायचं? इथं द्यायचा पॉईंट, इथं द्यायचं 0. झालं. मग 5 च्या पाड्यामध्ये मित्रांनो 30 ही संख्या आहे का? आहे. 5 सक 30. 5 सक 30 आलेले आन्सर. मग वजाबाकीचं चिन्ह 0 मधून 0, 3 मधून 3 गेला, राहिलं 0, तर मग आन्सर आलेले 2.6. आता थांबा, इथं मायनस होतं, मग आन्सर मध्ये काय द्यायचं? मायनस. आन्सर काय आलेलं आपलं? -2.6. झालं. नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा, झालं का? क्वेश्चन इकडे पहा. -11/13 हे 13चा पाडा येते मित्रांनो तुम्हाला. इकडं पहा, इकडं 13 1 13, 13 2 26, 33 39, 34 52, 13 5 65, 13 78, 13 7 91, 13 8 4 200, 13 9 17 200, 13 10 300. पाडे पाठ ठेवा मित्रांनो, पाडे जरूर राहतात कोणत्याही गणितासाठी. इथं 13 घ्यायचे, असे 11. मायनसला विसरून जा पहिले. 13 11 ही छोटी संख्या आहे मित्रांनो. तर आता काय? 0 पॉइंट, इथं 0. सोपं, सगळ्यात सोपं आहे. काय? इथं 11 होती संख्या मित्रांनो, छोटी संख्या होती, भाग जाण्या घेतला, मग आपण 0 घेतला, 0 घेतलं, इथं पॉईंट दिला, पॉईंटच्या नंतर इथं वाढवायचा 0, 0 वाढवला, इथं किती झाली संख्या मित्रांनो? 110, 110. इथं किती आहे? 13, 13च्या पाड्यामध्ये मित्रांनो 110 ही संख्या आहे का? तर नाही. तर 110 पेक्षा छोटी संख्या 13च्या पाड्यामध्ये कोणती? ते 13 8 4 200, म्हणजे किती? 104. किती म्हणल्यावर आली? 8. 13 8 4 200, 104. वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. 0 मधून 4 जाते का मित्रांनो? जात नाही. तर मग काय करायचं? ते इकडे जायचं मित्रांनो, इकडे घ्यायचं. इथं होतात 10, 10 मधून 4 गेले, राहिले 6. आता इथं काहीच उरला नाही होता मित्रांनो. इकडे बघा, आपण काय केलं? दरवेळेस आपण कोणतीतरी संख्या मोठी असायची 1 पेक्षा, तर इथं काय होतं? आपण तर कमी करत होता, पण इथं 1 आहे, इकडला 1 हाचा पण इकडे घेतला आपण. बरोबर आहे. इथं 1 होता ना, तर 1 हाचा पण आपण तिकडे घेतला, तर मग इथे किती जाते? 10. मग 10 मधून 4 गेले, 6 राहिले. तर इथे 1 आहे, ते 1 मधून आता 1 घेतला तर काय राहील? 0. मग 0 मधून 0, 1 मधून 1 0 झालेले. मग आन्सर काय? 6. आन्सर नाही, थांबा, 6 आलेले. मग 13 ही संख्या मोठी आहे मित्रांनो 6 पेक्षा. बरोबर आहे. इथं पॉईंट दिलेला आहे, इथं वाढून टाका 0. वाढवला 0. आता 13च्या पाड्यामध्ये 60 आहे का मित्रांनो? नाही. तर 13च्या पाड्यामध्ये 60 पेक्षा मग छोटी संख्या 13च्या पाड्यामध्ये कोणती? 13 चौक 52, इथं 52 आहे मित्रांनो. मग किती म्हणल्यावर आली? 4. मग इथं घेऊन टाकायचे 52. 13 चौक 52. 10 मधून 2 गेले, राहिले 8. मग इथं किती उरले? मग 5. बरोबर आहे. मग 5 मधून 5 0. 2 संख्या आलेले तरी मित्रांनो 1 करूत आपण. पॉईंटच्या नंतर 2 संख्या आलेले तरी 1 करू. मग 13 आहे संख्या इथं मित्रांनो, इथं 8 आहे, ही छोटी संख्या झाली मित्रांनो 8. मग काय करायचं? इथं पॉईंट दिलेला आहे, इथं वाढवा 0. मग 13च्या पाड्यामध्ये 80 आहे का मित्रांनो? नाही. तर 80 पेक्षा छोटी संख्या 13च्या पाड्यामध्ये कोणती? 13 7 78. बरोबर आहे. 13 78, 13 78, 13 7 91 होते, 13 78, 13 78. वजाबाकीचं चिन्ह द्यायचं मित्रांनो. मग 0 मधून 8 गेला, जात नाही. मग काय करायचं? इकडच्या इकडे घ्यायचं. इथे किती झाले? 10. इथे किती उरले? 7. 10 मधून 8 गेले, 2. 7 मधून 7 गेला, 0. मग काय झालेलं आहे? आन्सर काय आलेलं आहे मित्रांनो? आपलं 0.846 झालेलं आहे मित्रांनो. आपलं प्रॅक्टिस सेट 1.3 मित्रांनो फिनिश नाही, थांबा. इथं मायनस होता मित्रांनो गणितामध्ये, झालेलं आहे. मग मायनस घेऊन टाकायचं. आता झालं आपलं फिनिश. एक वेळेस तुम्ही स्क्रीनशॉट किंवा नोट करून घेऊ शकता. झाला असं नोट तर मित्रांनो आपलं झालेलं आहे प्रॅक्टिस एट 1.3 कम्प्लीट.
आता आपलं पुढचं लेक्चर मित्रांनो लास्ट लेक्चर असेल रॅशनल अँड इरॅशनल हा चॅप्टरवर मित्रांनो. तर आपण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटूयात. आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर जय हिंद.